डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेले राजगृह यावर 7 जुलै रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए शाखा नांदुराचे तालुकाध्यक्ष शैलेश वाकोडे यांच्या नेतृत्वात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले। सदर निवेदनातून नमूद आहे की 7 जुलै रोजी समाजकंटकांनी विश्ववंदनीय महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थान असलेल्या राजगृहावर हल्ला करून तोडफोड केली। या घृणास्पद प्रकारामुळे तमाम जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत। या घृणास्पद प्रकारामागे मोठे षडयंत्र असल्याचा संशय बळावत आहे। त्यामुळे या घटनेची CID मार्फत चौकशी करण्यात यावी व हल्लेखोर आणि पडदाआड षडयंत्र रचणाऱ्या गुन्हेगारांना जलद गतीने न्यायालयात प्रकरण घेऊन कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। मुंबई येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेलं राजगृहावर दिनांक 7 जुलै रोजी काही हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला। हे अतिशय निंदनीय बाब आहे। याचा आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि हा जो कोणी या राजगृहावर हल्ला केला त्या आरोपींना पकडून तात्काळ पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। सदर निवेदनावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष शैलेश वाकोडे, उपाध्यक्ष दिलीप इंगळे, संतोष तायडे, सुनील एलकर, अरविंद वानखेडे, पुरुषोत्तम भातुरकर, किशोर इंगळे यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या सह्या असून सदर निवेदनाच्या प्रती या नामदार रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री भारत सरकार तसेच गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठवण्यात आले आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।